नक्कीच महाराष्ट्रामध्ये जी युती सरकार आहे त्याच्यामध्ये अजितदादांकडे अर्थ खातं आहे आणि तिजोरीच्या चाव्या नक्कीच त्यांच्याकडे आहे. परंतु याच्या आधी ते दादांकडून का देवळाली प्रवराला भरघोस निधी आणून काम करू शकले नाही? आणि माझा दुसरा प्रश्न त्यांना असा आहे की तुम्ही युती असताना का युती केली नाही? शिवसेनेबरोबर युतीच्या चर्चा तुम्ही केल्या नाही, अजितदादांच्या राष्ट्रवादी बरोबर तुम्ही चर्चा केल्या नाही. तुम्ही फक्त युती आहे म्हणता किंवा मी सगळ्यांचा लाडका आहे म्हणता, तर तुम्ही युती का राष्ट्रवादी बरोबर केली नाही? आणि अजितदादांचा पक्ष देवळाली प्रवरामध्ये मला वाटतं तुम्ही जागा द्यायला हव्या होत्या, पण आज तुम्ही घड्याळ हद्दपार केलंय. परंतु आज जर चित्र बघितलं तर शिवसेना आणि घड्याळ अजितदादांचा पक्ष आम्ही आता सोबत आहोत आणि आम्हाला आनंद वाटतो की आम्ही युतीतील दोन महत्वाचे पक्ष सोबत काम करतो एकत्र. आणि तुम्ही तुमच्या आज एकटेच वेगळे आहेत आणि आम्हाला भाजपचा, शिवसेनेचा किंवा आमच्या राष्ट्रवादी जे आहे त्याचा आम्हाला कुठली समस्या नाही आहे. आमचं स्थानिक जे काय तुमचे काम करण्याची पद्धत आहे त्या आम्हाला समस्या आहे. जो विकास झाला नाही देवळालीचा, म्हणून आम्ही स्वतंत्र एकत्र येऊन काम करत आहोत. ओके, अजितदादा नातेवाईकांना प्राधान्य देतील की पक्षाला प्राधान्य देतील, आपल्याला काय वाटतं? नाही, नक्कीच अजितदादा हे पक्षाला प्राधान्य देतील. अजितदादांचा स्वभाव असा आहे की नातेवाईक असले तरी ते फक्त घरी कार्यक्रमापुरते असतात कुठल्या नेत्यांच्या, आणि अजितदादांचा स्वभाव असा नाहीये की पक्षाचा जेव्हा वेळ येईल विचार करण्याची किंवा पक्षाचा येईल तर अजितदादा नक्कीच पक्षाला प्राधान्य देतील. ओके.